तर नमस्कार मित्रांनो, कसं आहे सगळे तुझं स्वागत आहे परत एकदा तुकारामच्या ब्लॉगमध्ये. आज हा तुकाराम कुठे चालला आहे? चालला आहे गणपती पोहायला एकटा एकटा शक्य नाही, कारण घरच्यांचा पण होम होतीच, पण एक पार्टनर असणार आहे, पुढे जाऊन जॉईन होणार थोड्या वेळाने. आला तर आला तो ब्लॉगमध्ये, नाहीतर नाही, तर कारण कॅमेरा शाय आहे. सो लेट्स सी तुम्हाला कसं वाटतंय ब्लॉग, कमी नक्की सांगा, म्हणजे स्टार्टिंगच आहे स्टार्टिंगलाच सांगा कसं वाटतंय तो. आता हे आलं आहे जुवारीचा ब्रिज, न्यू ब्रिज झालं आहे ते, आपण इथं तर जॉईन होणार. तुम्ही इकडचा आनंद घ्या तोपर्यंत. काय नजारा आहे रे. पहिल्यांदा मी खालनं असं वरती चाललो, नाही तर मी रोज असं वरनं जातो, आज फर्स्ट टाईम असं खालनं वरती. काय ब्रिज आहे वे, मस्तच. तिकडे शॉर्ट्स होत आता थोडे थोडे. सध्या बांधाकडून पुढे आलो आहे, इकडचं एक चेकपोस्ट, गाड्या काय अडवत नाही. हां बघ ना, हे बघ वरती स्टेप्स वगैरे काय काय खूप केलं आहे की. कसलं वाटतंय बघ ना, मस्त. हो हो, ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. हे आता पावसाळ्यात असं किती गर्दी असते माहीत आहे. अब धबधबा, अब धबधबा आहे, जांभोलीचा धबधबा. धबधब्याला पाणीच नाही, धबधब्याला पाणीच नाही. असं कसं आलं? काहीतरी पिऊया काय का, लिंबू सरबत बी. सॉरी गाईस, तुम्हाला आम्ही गिरायक नाही घालू शकत. पहिले हिरण कशाला जाऊन येतो. आता मोठा स्ट्रगल करून पुढे निघालो आहे. आता जस्ट मोठा स्ट्रगल करून पुढे निघालो आहे. सगळा रस्ता बंद होता, आम्हाला वाटलं काय जायला वाट नसेल, पण आम्ही कशी तरी साईडनं गाडी घातली आणि निघालो. हिरण्यकेशीला पोचलो आहे. रस्ता बंद असल्यामुळे कोणच नाही, दुपारचा वेळ आहे. पाणी पण आहे इथं सध्या, अजून थंड वाटणार पाय, पाणी थंड असणार. हिरण्यकेशीला पोचलो आहे, दर्शन घेऊया. आतमध्ये बघा कसं आहे ते, थंड आहे वातावरण. पूर्ण खाली. तर हिरण्यकेशीला जाता फिरून आलो आहे. आता डायरेक्ट स्टॉप जास्त करून गणपती पोहायला असेल. त्याच्या अगोदर जरा भूक लागली आहे, कुठेतरी एक ब्रेक घेतो. इथं काम चालू आहे, लोक लागली कामाला. चला थँक्यू. काय हो, उतर, गेट काढ, गेट काढ, गप चल. होय होय, जराशी काढ. चल बरं ठीक आहे, बाय बाय, बाय बाय. तर विषय असा आहे, सध्या आपल्याला परत रिटर्न खावंतवाडीला जावं लागणार आहे गणपती पोहायला जायला. तर परत एकदा आम्ही आंबोलीचा धबधबा बघणार आहे, ज्या धबधब्यामध्ये पाणीच नाही आहे. ओ हो हो हो, काका थांबा काका, आम्हाला आंबोलीचा धबधबा बघायचा नाही काका, जरा दाखवतो एकदा. असा इथनं, अरे पाणी कुठे गेलं बघितलं काय? हा, तुम्हाला शेवटी दाखवला धबधबा, एक नंबर धबधबा आहे पावसात तर. हा 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 हा. जेवायला थांबलो इथं सध्या. आता जेवण आलं आहे सध्या, जेवण जेवूया, सांगतो नंतर जेवण झाल्यावर कसं होतं ते. तर जेवण वगैरे झालं आहे, जेवण चांगलं होतं. कधी या साईडला आलं तर सावली फॅमिली रेस्टॉरंटला या. तर आता निघतो आम्ही पुढच्या प्रवासाला. जेवण मस्त होतं, आता फक्त झोप नाही आली तर बरं आहे. अजून 3 तास जायचं आहे गाडी पुढे घेऊन, कारण ज्या पार्टनरला घेऊन आलो आहे ना, त्यांना हिरण्यकेशीला जायचं होतं. आयुष्य अजून 4 तास दाखवायला आहेत माकडा.
की रूम बघायचा एक पहिली, नंतर फ्रेश व्हायचं, नंतर मंदिराकडे एकदा राऊंड मारून यायचं. काय सीन आहे तो बघायला. रात्री पण दर्शन झालं आहे आणि आता मॉर्निंगला पण जाणार आपण. अभिषेक केला आहे त्यांचं, मला समजलं नाही, समजेल नंतर काहीतरी. तो सध्या आता लोक जायलीत घरी. तर जेवायला आलो सध्या इथं साईडला हॉटेलला जेवूया आणि नंतर भेटूया डायरेक्ट रूमवर. दे जास्त काय नाही, दर्शन करून आलो बस एवढंच. तर जेवण आलं आहे मित्रांनो, जेवूया आता. तास घेतो पहिला, काय पागल तर झालं आता जेवण. निघाले रूमवरती. तर आराम करायचा, उद्या सकाळी उठायचं आणि परत दर्शन घ्यायचं आणि रिटर्न. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. गणपतीपुळेचा दुसरा दिवस, परत दर्शनासाठी निघालो आता. मॉर्निंगची सकाळ बघूया आता कसा सीन आहे तो, तिकडे जाऊ. भेटू पुढे गेल्या वरती. हां काय कितने काय 25 का. संत दर्शनासाठी तेवढी गर्दी नाही, थोडीशी गर्दी आहे. आम्ही निघालो पुढे लाईनकडे. मंदिर बघूच शकतात कसं आहे ते. चला, गणपतीपुळेचं दर्शन झालं आहे. निघूया आता मालवणच्या दिशेने जायला. भेटू गाडीवरती डायरेक्ट. नाश्ता करणार राहणार तिथं भेटूया, नाही तर लास्टचं दर्शन बघा तुम्ही. तर प्रसाद पण घेतला आहे बघा, इथं आहे. एकाच्या 2 असतात, 4 घेतलेत. मेन एंट्री इथनंच आहे वाटतं, गर्दी जास्त असल्यावर इथनं जातात लोक. गणपतीपुळ्याच्या बीचला आलो, बीचला सीन बघूया कसं आहे. ते शॉपिंग करून झाले ऑलरेडी, निघतोय परत. तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्याच ब्लॉगमध्ये. आकाशी चंद्र चांदण्या शोधून हारल्या. हेच तो पॉईंट नाही ना. हो 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 आज तो वाटतं, आय डोंट नो, आज असेल. हा 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 तो आई 8 टन आहे तो. 2 टन आहे. हा तो मी म्हणत होतो बघ, मला तो वाटला. परत जाऊया रिटर्न आम्ही तिथं खायला चाय थांबूया, परत येऊया रिटर्न. अरे यार पोपट झाला, मला कोण सांगणार मग हा पॉईंट आहे. मी म्हटलं मग काय तसंच झालंय, रिटर्न यावं लागलं तर येऊया म्हणून. आम्ही मॉर्निंग लवकर सुटलोय. हा तिथं काय खाऊया, चाय पिऊया बेस्ट उगाच. काय ग चाय आहे काय? चाय आणि काय आहे खायला? टी ब्रेक आहे, टी ब्रेक. समोर असा असं 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 पूर्ण व्ह्यू एक ना. आज तो टर्निंग पॉइंट गाइस. तर खाऊन झालं मित्रांनो आणि आता निघतोय डायरेक्ट मालवणचा स्टॉपमध्ये. 2 ब्रेक घेईन. पुन्हा ब्लॅक वाटत असेल, लेट इट बी, असू दे काय होतं तेवढा. व्ह्यू बघा लास्ट तुम्हाला दाखवतो. नंतर खाली उतरतो, तर बिल पे करतो, नंतर डायरेक्ट मालवणला भेटू. नाश्ता वगैरे करून झाला, म्हणजे जास्त नाही काय, पण थोडासा खाल्ला आहे. अरे अरे पूल आला आहे, मग बीच या साईडलाच आहे, ते सगळं बीचच आहे. अरे बा माझ्या गर्दी बघा, अरे अरे बीचला
पूर्ण गर्दी भरली आहे. पण सध्या आम्हाला इथं थांबायचं नाही कारण आपल्याला मालवणला जायचं आहे. काय वाटते रे, खतरनाक एक नंबर. आपण रत्नागिरीच्या मार्केटमध्ये आहे. आपल्याला हायवे भेटत नाही, आतमध्ये कुठेतरी आलो, चुकून नो एंट्रीला गेलो तो, बोप मारले लोकांनी. चला केस काय पूल आहे बे, इकडची फुलं मस्त आहेत. साईडला समुद्र असतो आणि या साईडला पूल चालतो. हा 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 हा, वाव मॅन. आपल्या ते 3 जोडी जॉईन झाले आहेत. दे आर शूटिंग द व्हिडिओ नाईसली अँड वी आर ऑल्सो गोईंग. एक नंबर. लाल परी आली, ये लाल परी. वाव मॅन. हॉटेल बघा मस्त केलंय. जेवण एक नंबर होतं, पोट भरलं आहे. आता निघायचं आहे डायरेक्ट मालवणला. तिथनं परत 3 तासाचा प्रवास आहे. सो 8 वाजणार आहेत आपल्याला. सीन बघा, सीन एक नंबर आहे ना. दुपारचा टाईम आहे म्हणून वाजता कोण ना अजून, संध्याकाळी आणि घेतले लोक. तिथं आहे सिंधुदुर्ग किल्ला. मालवणला आलो, राजगडचं दर्शन पण झालं. आता निघालो मडगावला. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चला तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी जातो, बाय बाय, टाटा, सी यू, सायनारा.